15 गुणिले 10 लहान कंस बंद भागिले रेगे कंसात 20 गुणिले 5. आता याच्यामध्ये किती कंस दिले? एक चौकोनी कंस, एक लहान कंस आहे आणि तिसरा कुठला रेगे कंस. आपला नियम काय? तर नियम असा आहे की जो कंस पूर्ण आहे तो पहिला सोडायचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा एवढे कंस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आता या ठिकाणी दोन कंस पूर्ण आहेत, बरोबर आहे. एक लहान कंस पूर्ण आहे आणि दुसरा रेगे कंस पूर्ण. तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रथम कुठलं सोडवणार? रेगे कंस सोडवणार. ठीक आहे, काही फरक पडत नाही. हा जरी सोडवला तरी काही फरक पडत नाही, उत्तराला काही फरक पडणार नाही आपल्या. परंतु आपल्या नियमानुसार आपण काय करायचं? पहिलं रेगे कंस सोडायचा. रेगे कंस सोडत असताना पहिलं जसंच तसं जे आहे ते आहे. 15 गुणिले 10 हा कंस बंद भागिलेला भागिले 20 5 किती झालं? 100. हा चौकोनी कंस बंद. आता परत -12 ला -12 हा चौकोनी कंस. आता लहान कंस जो आहे तो सोडून घ्यायचा. लहान कंस सोडून घेतला तर या दोघांचा गुणाकार किती येतो? 150. याला भागिले किती हो? 100. हा चौकोनी कंस -12. आता हे सोडून घ्या तुम्ही. हे कटलं, बरोबर आहे. 5 त्रिक 15 5 गुणी 10. ठीक आहे. मग इथं आता 3/2 आले, बरोबर आहे. याचं लहान रूप करा, ठीक आहे, किंवा त्याला बाहेर काढा कुठलंही. आपण याला बाहेर काढूया. बाहेर जर काढलं तुम्ही तर दोघांच्या मध्ये कुठलं चिन्ह नाही, म्हणजे काय असेल? गुणाकार. हा 3 भागिले किती? 2. आता या ठिकाणी किती येईल? आता काय होतं? नियमानुसार आता हे काय अपूर्णांकामध्ये आलं, बरोबर आहे. हे अपूर्णांक, याला सुद्धा अपूर्णांक बनवला आपण, म्हणजे छेदस्थानी काहीच नाही. याचा अर्थ किती असतो? 1 असतो. अपूर्णांकाच्या गुणाकाराचा नियम काय? तर समोरील अंकाचा डायरेक्ट गुणाकार, अंशांशाचा आणि छेदाछेदाचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार केला की त्याला 12 त्रिक किती आहे? 36 भागिले 2 1 2. आता हे जे मायनस आहे 12 त्रिक 36, इथं मायनस, ठीक आहे. छेदस्थानी 1 गुणिले 2 होते, बरोबर. 2 ला 2. आता भागाकार करा. बे 1 बे, बे 1 बे, 1 उरलं, बे 8 16. उत्तर काय आलं आपलं? मायनस किती? 18. हे त्याचं उत्तर असेल. तुम्ही त्याचा बघा या ठिकाणी दुसऱ्या कन्सेप्टने असं सोडायचं म्हणलं तर याचं लहान रूप करून सुद्धा सोडू शकता. कसं सोडवतात? या 2 ने त्याला जर भागलं 3 ला तर किती येतं? बे 1 बे, बरोबर. हे मायनस